पाटील अशी भाषा समर्थनीय नाही ना, कोणाचीही असलं तरी आंदोलकांची भाषा असावी. आता काही लोक त्यांच्यात असे म्हणतात की पाटलांची भाषा अनेकदा घसरते म्हणून. दाखविता का एखादी? मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांच्या घरच्या बद्दल बोलतात. अरे ती भाषा आहे. आज पळून गेली म्हणतो का आई? आई पळून गेली म्हणलो काय? असं काही जोडू नका कोणीकडचे कोणीकडे. भाषा डायरेक्ट म्हणणं, आमकी पळून याच्या घरात घुसली त्याच्या घरात घुसली. मी घुसली म्हणलो का? तुम्ही जो प्रश्न विचारला मी म्हणलं त्याच्या दुसऱ्याच्या घरात घुसली असं नाही. मी जे बोलतो ते नेत्याला बोलतो. आया बहिणीवर बोललो नाही ना त्यांच्या. अशी पळून गेली आणि घरात घुसली ही भाषा नाही करत आम्ही. लेकी बाळीला कोणाच्याच ओबीसीच्या दुखवलं नाही आम्ही कधी, कधीच नाही. माणसाला नेत्याला तर बोलणारच ना. तेही कित्येक वेळेस बोललेत मला, माझ्या समाजाला पण उत्तर दिलं की मी त्याच्यावर. दाखवा तुम्हीच बाईट आहेत का नाही तुमच्याकडं. ते कित्येक वेळेस तरी बोललेत असाच आहे तसाच आहे, कित्येक तरी. काही काही न सांगण्यासारखं सुद्धा आहे. माझ्यावर बोलले. पण तुम्ही आता लेकी बाल्यावर बोलणार असलात, आता सुट्टी नसती, आता सुट्टी नसती. पाटील काल जी बैठक झाली तुमच्या अभ्यासकांची, बरीच चर्चा झाली, दावेपैकी दावे झाले. काय ठरलंय फायनली? काय वर्कआउट झालंय का ते? माझं कर्तव्य जे होतं समाजापुढं ते मी पूर्ण केलं, 100% पूर्ण केलं. राज्यातल्या सगळ्या अभ्यासकांना 16 ऑगस्टला म्हणजे मी काल बोलवलं. 29 ऑगस्टला उपोषण करायचं आहे. पुढचे जे आर कसे काढायचे, मागच्या काढल्यात काही सुधारणा करायची का, काय काय करायचं याच्यावरती माझं कर्तव्य मी पार पाडलं. उद्या मला मराठा समाज म्हणला असता हे अभ्यासक हमेशा विरोधात बोलतेत, हे हमेशाच म्हणतात आमचं ऐकून घेतलं नाही, आम्हाला दुरुस्त्या सांगायच्या होत्या ते ऐकून घेतल्या नाही, जे आर चुकीचं आहे तर दुरुस्त करा, असा असा करा हे आम्हाला सांगायचं होतं. पण जरांगे पाटील आम्हाला बोलून देत नाही, बोलविलं नाही, म्हणून निवांत 16 तारखेला या म्हणून सांगितलं होतं. महाराष्ट्रापुढं दिसलं यांना गोरगरिबाशी एकनिष्ठ राहायचं नाही आहे. यांना फक्त मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांचेच असून काही अभ्यासक समन्वयक फक्त यांना बोलायचं आहे. हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं आता इथून पुढं किमान त्यांना आता मराठ्यांच्या प्रश्नाविषयी बोलता येणार नाही. कारण त्यांची एकनिष्ठता पक्षाची एकाच समाजाशी आहे हे आता मराठा समाजासमोर उघडं झालं. मराठी सरळ म्हणणार आहेत आता तुम्हाला बोलवलं होतं आले नाही, जे आलेत त्यांना जे विचारलं त्याची उत्तरं का नाही दिले. आणि मग तिकडे मीडियात बोलायचं आणि इथं समोरासमोर किती चान्स होता. समोरासमोर मीडियाच्या समोर मी जर चुकीचं आहे तर मला उघडं पाडायचं मीडिया पुढंच. आमच्यापासून लांब जायचं 100-50 किलोमीटरवरून मग बोलायचं. त्यापेक्षा इथं मीडिया, इथंच लोक पण आहेत. मी जर दोषी आहे तर मला मीडिया समोर उघडं पाडायचं. पाटील, आतापर्यंत तुम्ही अनेक उपोषण केले, त्यामध्ये तुमच्या मागण्या काही मान्य झालेल्या आहेत, काही बाकी आहेत. पुढे कुठल्या